नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हेल्दी सुजी नाश्ता, जो बनवायला खूप सोपा आहे, तेल कमी लागते आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. हा नाश्ता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी येथे 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. हे पाणी मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे व पाणी छान असं गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. मी येथे हिरवी शिमला मिरची जी असते त्यामधली लाल आणि पिवळी शिमला मिरची बारीक चिरून घातलेली आहे व 1 कप पाणी, याला 1 कप बारीक रवा मी यामध्ये घातलेला आहे. सर्व मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा छान असा गोळा होईल. म्हणजेच ते मिश्रण आपल्याला मळायला देखील हलकं होईल व छान असं हे मिश्रण आपण आता एकजीव करून घेत आहोत. बघू शकता आपलं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. हे मिश्रण आपण आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. गरम गरम असंच आपण तेल किंवा पाण्याचा हात लावून हे मिश्रण छान असं मळून तुम्हाला हलकं करून घ्यायचं आहे. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ आपली कोठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा. झटपट होणारा हा नाश्ता आहे किंवा तुम्ही डब्यासाठी टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी देऊ शकता. अगदीच वेळ लागत नाही आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे, तर तुम्ही नक्कीच घरी हा नाश्ता ट्राय करून पहा. बघू शकता आपलं मिश्रण हे हलकं असं नरम असं छान असं मळून झालेलं आहे. याला तुम्ही मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं मळून नरम असं मिश्रण होईल. बघू शकता आपलं रेडी झालेलं आहे मिश्रण मळून. गोळा छान असा आपला तयार झालेला आहे. मऊसूत असा आपला हा गोळा येथे तयार झालेला आहे. आता हे आपण झाकून साईडला ठेवायचं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठी वाटी मटार सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व त्यानंतर यामध्ये मी अर्धा इंच आलं घातलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये 2 मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी येथे लसूण घातलेली आहे. 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत व त्यानंतर मी येथे थोडंसं जिरं घातलेलं आहे. सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं करून घ्यायचं आहे. त्याची बारीक अशी पेस्ट आपल्याला यामध्ये न पाणी घालता बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण आपलं बारीक असं झालेलं आहे. आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे व आपण आता त्यामध्ये बारीक चिरून घातलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर घालत आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणतेही भाज्या घालू शकता, पण अगदी बारीक चिरून तुम्हाला यामध्ये घालायच्या आहेत. त्यानंतर आपण यामध्ये मसाला, हळद, गरम मसाला 1 चमचा मी यामध्ये घालून घेत आहे. सर्व मिश्रण असं छान असं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एकदम बारीक चिरून यामध्ये कोणत्याही भाज्या वापरू शकता. छान असं आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण यामध्ये चीज किसून घालणार आहोत, कारण लहान मुलांना चीज हे खूप आवडते आणि ते पौष्टिक देखील आहे. त्यामुळे मी यामध्ये चीज क्यूब घातलेले आहेत आणि थोड्याशा भाज्या होत्या माझ्याकडे कट करून घेतलेल्या, त्या मी बारीक चिरून घेतलेल्या यामध्ये घातलेल्या आहे. म्हणजेच हिरवी मिरची, लाल आणि पिवळी वाली यामध्ये पूर्ण घातलेली आहे. सर्व मिश्रण मी एकजीव असं करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही याच्या जागी तुम्ही पनीर देखील वापरू शकता. कोणतीही भाजी तुम्ही यामध्ये घालू शकता. आपला गोळा जो आपला छान असा तयार झालेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला छान असा गोळा करून घ्यायचा आहे मळून. पीठ देखील आपल्याला आता हे पुन्हा हातावरती मळून असं छान असं घ्यायचं आहे व त्याचा गोळा करून आपल्याला ते लाटायचं आहे. आपण येथे रव्यापासून छान असे मोमोज किंवा रव्यापासून छान असा हेल्दी नाश्ता आपण इथे बघत आहोत. छान असं आपण त्याला लाटून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण हातावरती घेऊन जे आपण मिश्रण म्हणजे सारण केलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं.
तुम्ही शेप येथे द्यायचा आहे. तुम्ही साचा वापरला तरी देखील चालू शकतो. मी येथे हाताच्या साहाय्याने करंजीचा शेप दिलेला आहे किंवा तुम्ही त्याला मोमोज देखील म्हणू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही शेप इथे द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने मी सगळे करंज्यासारखं मी करून घेतलेलं आहे किंवा मोमोजसारखं येथे मी करून घेतलेलं आहे. दुसरा गोळा देखील मी येथे त्याच पद्धतीने लाटून घेत आहे व तसेच मी मोमोजसारखे सर्व करून घेत आहे. झटपट असा होणारा नाश्ता आहे आणि लहान मुलांना देखील आवडेल, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. पौष्टिक असं हेल्दी अशी ही स्नॅक्स रेसिपी आहे, तर तुम्ही नक्कीच ही घरी ट्राय करा. बघू शकता मी परत दुसरा देखील त्याच पद्धतीने शेप देत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसा येईल तसा तुम्ही शेप देऊ शकता. अशाच पद्धतीने मी सर्व पिठाचे गोळे करून अशा पद्धतीने शेप्स करून घेतलेले आहेत. तुम्ही याला मोमोज देखील म्हणू शकता. आता हे आपण वाफवून घेणार आहोत. मी येथे टोप ठेवून किंवा पातेलं ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालून वरती चाळणी ठेवली आहे व त्याला असं ऑइलने ग्रीस करून घेतलेलं आहे व जे आपण मोमोज केलेले आहेत ते आपण यामध्ये ठेवणार आहोत व आपण ह्याला 10 मिनिटं वाफेवरती शिजवणार आहोत. हेल्दी असे आपला नाश्ता हा इथे आपला तयार होणार आहे, झटपट असा होणारा आहे. तर तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच पद्धतीने सर्व आपल्याला ठेवून घ्यायचं आहे व वरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं हे सर्व शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे 10 मिनिटं आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आपल्या इथे मोमोज म्हणजेच रव्यापासून छान असा नाश्ता इथे तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा व एखाद्या